नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले स्वागत करत आहे। आज दिनांक 9 जानेवारी 2025 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील। तर चला पाहू की आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला झेंडूची आवक पाहायला मिळते। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला झेंडूचे पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, लहान मोठे मिक्स या ठिकाणी आपल्याला झेंडूची आवक पाहायला मिळते। तर पिवळ्या कलरच्या झेंडूसाठी 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर लाल कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला झेंडूचे दर हे 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला झेंडूची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतात। शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। हलक्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी 25 ते 30 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार पाहायला मिळतो। कापरी पंढरपुरी फुलांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कापरी पंढरपुरी फुलांच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून कापरी पंढरपुरी फुलांचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते। पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून उतरलेले पाहायला मिळते। 2 ते 3 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला पासलीसाठी पाहायला मिळते। मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला पासलीच्या दरावरती बरेच दिवसापासून पाहायला मिळते। लिलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून देखील आपल्याला लिलीचे दर पाहायला मिळतात। आस्टरची या ठिकाणी आपण क्वालिटी पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून आस्टरचे दर पाहायला मिळतात। कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापासून आपल्याला कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक भरपूर पाहायला मिळते, त्यामुळे कलकत्ता झेंडूच्या दरामध्ये आपल्याला पूर्णपणे घसरण झालेली पाहायला मिळते। जिप्सम फुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सम फुलासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सम फुलाचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः 30 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। लाल कलर गुलाबसाठी डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल डच गुलाबसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून दर पाहायला मिळतं। ब्ल्यू डेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डेजीसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला बरेच दिवसापासून ब्ल्यू डेजीसाठी पाहायला मिळते। डबल स्टिक गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे आहे ते
10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून आपल्याला कोणते डिस्ट्रिक्टचे दर पाहायला मिळतात. तर आवक जास्त पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते. पिंगळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगळीचे दर हे आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील आपल्याला पिंगळीचे दर पाहायला मिळतात. टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून आपल्याला टेटसचे देखील दर उतरलेले पाहायला मिळतात. कामिनीची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून कामिनीचे दर पाहायला मिळतात. जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आपल्याला जरबेरासाठी पाहायला मिळते. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते पूर्णपणे जरबेराची उतरलेले पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये आवक जरबेराची पाहायला मिळते.